नमस्ते. तर चला मस्त सुका आपण झुणका करूया. त्याच्यासाठी मी पॅनमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये राई घातली, जिरं घातलं, ते तडतडलं. त्याच्यानंतर मग त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण ना मी मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटून घेतली होती. मग ती त्याच्यावरती छान परतवून घेतली आणि नंतर मग 2 कांदे मी कापून त्याच्यामध्ये घालून ते थोडेसे नरम होईपर्यंत, ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेतले. आता त्याच्यामध्ये मी बेसन टाकलं आहे आणि आपल्याला हे बेसन आहे ना बारीक गॅसवरती त्या तेलामध्येच पूर्ण भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे आणि मग असं छान असं भाजून घ्यायचं. आता मी ह्या बेसनाचे 2 भाग केले, तर त्यातला एक भाग आहे ना तुम्ही काढून तसाच डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि मग 2-4 दिवसांनी पुन्हा तुम्हाला जर झुणका करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. आता मी त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलं आणि पुन्हा परतवून घेतलं आहे. आता आपलं ते बेसन छान भाजलं आहे, मस्त सुगंध सुटला आहे बेसनाचा. आता त्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी मारून, म्हणजे थोडं थोडं पाणी शिंपडून तो सतत ढवळून आपल्याला सुका झुणका परतवून घ्यायचा आहे. तर हे बघा मी 3-4 वेळा ना असं थोडं थोडं पाणी शिंपडून तो परतवून घेतला आणि आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं, पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आहे आणि पुन्हा तो छान असा परतवून घेतला आहे. आणि आता आपण त्याच्यावरती ना झाकण ठेवून ना चांगली 3-4 मिनिटाची वाफ काढून घेऊया, म्हणजे तो छान शिजून येईल. आता एक मस्त वाफ काढली. आता तो छान ढवळून घेतला आहे. मस्त आपला मऊ लुसलुशीत असं झुणका तयार झाला आहे. आता त्याच्यावरती ना भरपूर सारी अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा तो परतवून घ्यायचा आणि अशा प्रकारे ना आपला हा झुणका तयार झाला आहे. आता थंड झाला ना की तो किती सुट्टा सुट्टा होईल ना ते तुम्हाला पुढे दिसेलच. आणि ही माझ्या सासऱ्यांची ना फेवरेट डिश होती. अगदी त्यांना खूप हा झुणका आवडायचा. तर हे बघा किती मस्त सुट्टा आपला झुणका तयार झाला आहे. सुट्टा एकदम सुटसुटीत असा झुणका आहे. आता त्याच्यासोबत ना मी खिचडी केली होती, आवळ्याचं लोणचं, कांदा, हे आपला झुणका आणि झुणका आहे तर भाकरी झालीच पाहिजे. थँक्यू.